न्यूज, एक पाऊल पुढे। बोंजा हवेली येथील 2 महिला व पुरुष शेतकरी गटांनी पाणी फाउंडेशन फॉर्मा कप जयघोष महाराष्ट्राच्या स्पर्धेत सहभाग। आजपासून सुरू होत आहे संपूर्ण महाराष्ट्रात सत्यमेव जयते फॉर्मा कप 2026। यामध्ये कृषी विभाग व उमेद अभियान यांच्या समन्वयाने पाणी फाउंडेशन आयोजित 34 जिल्हे 351 तालुक्यातील ही स्पर्धा 8 महिन्यांची एकच ध्यास शेती अधिक फायदेशीर, शाश्वत आणि समृद्ध बनवण्याचा। गटशेती करायचे फायदे एकत्रितपणे 11 महिला किंवा पुरुष यांनी 15 एकर किंवा 14 महिला पुरुष यांनी 18 एकर खरीप हंगामातील एक पीक निवडून सॉपची मदत घेऊन स्मार्ट शेती करायची आहे व भरघोस उत्पादन घेऊन दिलेल्या गुणांची पडताळणी प्रमाणे झेप घ्यायची असून राज्य स्तरावर प्रथम पारितोषिक 50 लाख, द्वितीय क्रमांक 30 लाख, तृतीय क्रमांक 20 लाख आणि जिल्हा स्तरावर महिलांच्या गटांना विशेष बक्षिसे प्रत्येकी 3 गटांना 10 लाख तर जिल्हा स्तरावर प्रथम 5 लाख, द्वितीय 3 लाख, तृतीय 2 लाख बक्षीस ठेवण्यात आले असून एकत्र येऊन शेतीत नवा इतिहास घडवायचा आहे। यामध्ये गेल्या काही वर्षांत फॉर्मा कप मधील हजारो शेतकरी गटांनी उत्पादन वाढवून खर्च कमी करून शेतीत मोठा बदल घडवून आणला आहे। यंदा हा जयघोष संपूर्ण महाराष्ट्रभर घुमणार आहे। यासाठी मिंट देखील तालुका समन्वयक म्हणून काम पाहणार आहेत। यावेळी सहाय्यक कृषी अधिकारी विनोद भाग्यवंत, निमंत्रक डायरेक्टर गणेशदादा नेटके, उमेद अभियान कृषी विभाग महिला गटातील सदस्य व श्री साई साम्राज्य महिला शेतकरी गट निमंत्रक म्हणून प्रियंका मुळीक नेटके उपस्थित होत्या। जनहितार्थ न्यूज, एक पाऊल पुढे। मुख्य संपादक धनंजय गोफणे। आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।